आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही. इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट. टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा. तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू. MRPवर किमान 10 ते 60% सूट. यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट. 10% पासून ते 60% बचत. प्रत्येक वस्तूवर बचत. टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा. एकावर एक फ्री वस्तू मिळवा. यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट. पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ. खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता. आजच या टेकिट मॉलमध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कोरोची गावामध्ये महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे महावितरणच्या मुख्य प्रवाह लाईनला वाहिनीचा स्पर्श होऊन शॉर्ट सर्किट होऊन इंदिरानगरमधील 50 घरातील सुमारे 100 टीव्ही, 50 फ्रीज व इतर इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झालंय. याची भरपाई मिळावी यासाठी युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. जोपर्यंत भरपाई मिळणार नाही तोपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने सॅम आठवले यांनी दिलाय. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या हातलंगडे तालुक्यातील कोरोचीमध्ये अंदाजे 100 टीव्ही व 50 फ्रीज MSCBच्या वायरच्या एकमेकांना चिटकल्याने त्या भागातील असणाऱ्या रहिवाशांच्या घरातील टीव्ही व फ्रीज, इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झालंय. त्यामुळे जनतेला महावितरणचा मोठा झटका मिळाला आहे. याच भागातील कोळसा फॅक्टरी बंद व्हावी व त्याचे लाईट कनेक्शन बंद करावे यासाठी ग्रामपंचायतीने गावातील नागरिकांना लाईट बिल भरू नये असं आवाहन केलं होतं. त्यामुळेच हे झालं की काय असा सवाल सध्या निर्माण होऊ लागलाय. त्या भागातील गरीब नागरिकांनी हप्त्याने कर्ज काढून टीव्ही, फ्रीज घेतला आहे. हजारोंचं नुकसान झालेल्या त्या कुटुंबावर आर्थिक बोजा वाढवणार असून सप्लाय वायरमध्ये डिस्टन्स केबल न लावल्याने महावितरणच्या चुकीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई सर्व नागरिकांच्या टीव्ही व फ्रीज रिपेअर करून महावितरणने द्यायला हवं. अन्यथा या नागरिकांच्या वतीने MSCBमध्ये सर्व खराब झालेल्या टीव्ही व फ्रीज आणून इचलकरंजी महावितरण कार्यालयाच्या आवारामध्ये आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने देण्यात आलाय. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तर यावेळी 2 दिवस सुट्टी असल्यामुळे याचे पंचनामे 2 दिवसांनी होतील असं सांगण्यात आलं. पण महावितरण कर्मचारी एखाद्या महावितरणचे लाईट बिल भरले नसेल तर लाईट बिल तात्काळ भरा असं आवाहन करतात. त्यावेळी सुट्टी कधी नसते, पण महावितरणकडून जर चूक झाली तर अधिकाऱ्यांना सुट्टी आहे असं कर्मचारी उत्तर देतात. सर्वसामान्य जनतेला सुट्टी कधी नसते, पण महावितरणने एखादी चूक झाली तर अधिकाऱ्यांना सुट्टी असते. त्यावेळी कायदा नियम फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना आहे का असा सवाल सध्या निर्माण झालाय. जर महावितरणने भरपाई दिली नाही तर युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्याचा इशारा युवा महाराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष सॅम आठवले यांनी महावितरणला दिलाय. जय महाराष्ट्र. आज कोरोची मधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनला लागून या ठिकाणी इंदिरानगरमध्ये जे वायरी MSCBची वायर वर दाखवत राहू तिथे वायर दाखव त्या 2 वायरी आहेत त्या एकमेकाला शॉर्ट झाल्यात आणि त्याच्यामध्ये जे दोन्ही डिस्टन्स ठेवण्यासाठी वायर लागतात त्या MSCBच्या वायर नसल्यामुळं कमीत कमी या ठिकाणच्या 100 ते 150 टीव्ही आणि फ्रीज हे प्रत्येक घरातले उडालेले आहेत. या मावशींच्या घरामध्ये आता जाऊन बघितलं काय काय झालंय मावशी तुमच्या ह्याच्यामध्ये जवळ बर टीव्हीत जाळ आला, फ्रीज मधनं बी असं खाल्लं सगळं जाळ आला आमच्या. आणि कोणाकोणाच्या ह्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या जवळ सगळ्यांच्याच घरामध्ये इथं 5 गल्ले आहेत. 5 गल्ल्यामध्ये टेव्या आणि फ्रीज उडालेले आहेत. याची जबाबदारी फक्त MSCBची आहे, कारण ते जे डिस्टन्स ठेवायला पाहिजे ते त्यांनी केलेलं नाही आणि त्या डिस्टन्स ठेवल्या नसल्यामुळे हा सगळा प्रकार झालाय. तर MSCBला विनंती आहे की तुम्ही सगळेच इकडे अधिकारी यावेत आणि त्यांनी हा सर्वे करून ज्या ज्या लोकांचं नुकसान झालंय ते नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा या भागातनं कुठलेही लाईट कनेक्शन परत जोडली जाणार नाही, ना बिल भरलं जाणार, ना तुमचे कुठलेही कनेक्शन असतील त्या संदर्भामधले मीटरचं सुद्धा तुम्हाला मीटर कुठं खराब झालं असेल ते सुद्धा बदलू दिले जाणार नाहीत. त्यामुळे पहिला नागरिकांची नुकसान भरपाई करा आणि मग तुमचं काम करा. जय महाराष्ट्र. सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथ लॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ञ डॉक्टर,
फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही